नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख, संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे. आजच्या व्हिडिओमध्ये ऑल इंडिया कोटा डीम्ड साठी आणि ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट एडेड साठी जी प्रक्रिया सुरू आहे त्याच्या संदर्भातील डीम्ड विद्यापीठासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे. ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट 15% आणि डीम्ड युनिव्हर्सिटीच्या 100% जागा EECCच्या माध्यमातून भरल्या जातात. त्याची शेवटची तारीख ही 1 तारीख आहे सप्टेंबर, येत्या 2 दिवसात. ज्या विद्यार्थ्यांचं बजेट जास्त आहे, म्हणजे आपण फी जास्त भरू शकतो आणि मार्क 150 मार्काच्या पुढे आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया करायला बिलकुलही काही हरकत नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना 150 मार्कच्या अधिक मार्क आहे आणि BMS साठी इच्छुक आहे आणि जे 10 लाख रुपये फीस भरण्यासाठी त्यांची तयारी आहे, म्हणजे 5 लाखापासून 10 लाखापर्यंत फीस भरायची तयारी आहे, अशा विद्यार्थ्यांनी 150 मार्कापासून 270 280 मार्कापर्यंत सुद्धा मार्क आहे पण आपल्याला ही फीस चालते, अशा सर्व विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेमध्ये अर्ज करायचा आहे. या प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला किती डिपॉझिट भरावं लागतं? तर 55,000 रुपये डिपॉझिट आहे, 50,000 डिपॉझिट, 5,000 प्रोसेसिंग फी आहे. या प्रक्रियेमध्ये कुठले कॉलेजेस येतात? तर हे 5 डीम्ड युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातल्या या प्रक्रियेमध्ये येतात. सोबत 3 होमिओपॅथी कॉलेज सुद्धा यावर्षी, म्हणजे दरवर्षीच होमिओपॅथी डीम्ड युनिव्हर्सिटीचे कॉलेज सुद्धा याच प्रक्रियेमधून भरत असतात. डीम्ड मध्ये होमिओपॅथीचे 2 कॉलेज महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. 2.5 लाख मध्ये होमिओपॅथी कॉलेज भारतीय विद्यापीठ आणि DY पाटील पुणे हे 3 लाख रुपये. यावर्षी सगळ्यात मोठा अपडेट म्हणजे शालिनीताई मेघे होमिओपॅथिक कॉलेज नागपूरला नवीन सुरू झालेलं आहे. हे कॉलेज जिथे आपलं MBBS कॉलेज आहे वाना डोंगरीला, त्याच कॅम्पसमध्ये जिथे आपलं आयुर्वेदिक कॉलेज आहे त्याच कॅम्पसमध्ये कॉलेज सुरू झालं आहे. फक्त आयुर्वेदिक कॉलेज हे प्रायव्हेट आहे आणि होमिओपॅथी कॉलेज हे डीम्ड अंतर्गत सुरू झालेलं आहे. तर सगळ्यात कमी फी असणारं डीम्ड युनिव्हर्सिटीचं कॉलेज आहे होमिओपॅथीसाठी. ज्या विद्यार्थ्यांना 113 अधिक मार्क आहे आणि होमिओपॅथी करायचं अशा सर्व विद्यार्थ्यांनी, होमिओपॅथीसाठी जर इच्छुक असतील सर्व विद्यार्थ्यांनी हा अर्ज करायचा आहे. या अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 तारीख असणार आहे. आणि BMS साठी ही सुवर्ण संधी आहे. 7 लाख 6 लाख फीज असल्या कारणाने कट ऑफ मागच्या वर्षीचा फार जास्त रँकवर जाताना आपल्याला दिसला, 6.5 लाख पर्यंत सुद्धा वर्धेचं कॉलेज मिळालं होतं. यावर्षी अशीच परिस्थिती राहील का? तर MBBSचं आम्ही प्रिडिक्शन दिलं होतं, त्याच्यात थोडंफार बदल झाला होता, काही पर्सेंटमध्ये आम्ही चुकलो होतो. तर याच्यात पण थोडंफार बदल होऊ शकते. यावर्षीचा जो ट्रेंड आहे तो बघताना असं वाटतंय की आहे तसा राहील, फारसा कमी होणार नाही. पण ज्यांचं बजेट 10 लाख वगैरे वर्षाचं आहे त्यांनी DY पाटील सारख्या कॉलेजला अर्ज करायचा आहे. 150 मार्काच्या पलीकडे फीज असेल, 150 मार्काच्या पलीकडे मार्क्स असतील तर मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि DY पाटील आणि पुणे वगैरे ह्याच्या सर्व फीज आहे, यावर्षीच्या अपडेटेड फीज आहे. ह्या ज्या फीज असतील ह्या 4.5 वर्षासाठी असतील. डीम्ड युनिव्हर्सिटीज ह्या महाराष्ट्रातील चांगले इन्फ्रास्ट्रक्चर, चांगले पेशंट काउंट, चांगले एज्युकेशनसाठी ओळखल्या जातात. ज्या विद्यार्थ्यांना होमिओपॅथी करायचं आहे आणि एवढी फीस भरायची तयारी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी न चुकता ही प्रक्रिया करायची आहे. होमिओपॅथीसाठी नक्कीच पुढील राऊंडमध्ये कट ऑफ वाढण्याची शक्यता असते. तर ज्या विद्यार्थ्यांचा मार्क कमी आहे आणि होमिओपॅथी करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया करायची आहे. आता आजच्या व्हिडिओचा दुसरा मुद्दा म्हणजे ज्या नोटिसेस आल्या होत्या. महाराष्ट्र स्टेट कोटा 85%चा जो स्टेट कोटा आहे BMS BHMS कोर्सेससाठी, त्याची नोटीस 26 तारखेला आली होती आणि ही प्रक्रिया साधारणतः 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि 1 तारखेपासून 4 तारखेपर्यंत पेमेंट करायचं आहे. अशा 3-4 गोष्टी इथं दिल्या आहे. मेरिट लिस्ट जी आहे ती 6 तारखेला येणार आहे आणि सीट मॅट्रिक्स जे आहे ते 8 तारखेला येईल आणि चॉईस फिलिंग जे आहे ते 8 ते 10 आहे. कुठल्या कोर्ससाठी? BMS BHMS BUMS. सिद्धार्थ रुपीचं महाराष्ट्रात कॉलेज नाही. तर किती पर्सेंट कोट्याचं नोटीस आहे सर? 15% कोट्याचं नोटीस आहे का? नाही, हे 85% स्टेट कोट्यासाठीचं नोटीस आहे. याच्यात 15%चा अजून कुठेही उल्लेख नाही आणि 15%चा अजून कुठलंही नोटीस आलेला नाही आहे. तर 85% मध्ये सर आम्ही रजिस्ट्रेशन तर आधी केलं आहे, मग आम्हाला परत करायची गरज आहे का? ज्या विद्यार्थ्यांनी आधी 1,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन केलं असेल, ज्या विद्यार्थ्यांनी आधी 6,000 रुपये भरून IQ कोट्याचं रजिस्ट्रेशन केलं असेल, अशा विद्यार्थ्यांना परत काही करायची गरज नाही आहे. अशा विद्यार्थ्यांना परत फक्त इथे 8, 9, 10 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत चॉईस फिलिंग करायचं आहे. याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेजचा 15%चा कोटा याच्यातून भरता येतो का? याच्यातून प्रायव्हेट कॉलेजचा 15%चा कोटा यातून भरला जात नाही. त्याच्यासाठी वेगळं नोटीस येईल आणि त्याच्यासाठीची नोटीस आल्यानंतर आपण सेम व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांना समजून सांगू. मग याच्यातून कुठला कोटा भरता येतो? तर याच्यातून 85% स्टेट कोटा आणि 15% जो आहे IQ कोटा तो भरता येतो. म्हणजे 85% स्टेट कोट्यासाठीची नोटीस आहे, पण 15% IQ कोट्याची ज्या जागा आहेत याच प्रक्रियेतून भरल्या जातात. तर या 2 गोष्टीसाठी विद्यार्थी आणि पालकांना ही नोटीस आहे. विद्यार्थी आणि पालकांना सेमच आहे. रजिस्ट्रेशन कोणाला करायचं आहे? ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, कुठले डॉक्युमेंट अपलोड केलेलं नाही आहे, CET ला कुठलाही अर्ज केला नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू शकतात. 1 ते 4 तारखेच्या दरम्यान. 6 तारखेला मेरिट लिस्ट येईल आणि
8, 9, 10 हे चॉईस फिलिंग असणार आहे. सेम नोटीस आलेली आहे, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BSLP, प्रोस्थेटिक, ऑर्थोटिक आणि BNYS महाराष्ट्रात मागच्या वर्षीपासून सुरू झालाय, नॅचरोपॅथी आणि योगा. तर त्याच्यासाठी पण सेम नोटीसमध्ये सेमच तारीख, सेमच वेळ दिलाय, 1 ते 4 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन. फक्त याचं पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचे 9 तारीख आहे आणि सीट मॅट्रिक्स 11ला येणार आहे आणि 12, 13, 14ला चॉईस फिलिंग आहे, 14ला 6 वाजेपर्यंत. तर BHMS सोबत आता ग्रुप सी, ग्रुप ए MBBS BDS असतो, ग्रुप बी BAMS BHMS BUMS असतं आणि ग्रुप सी BPTH आणि अलाइड कोर्सेस आहे. ग्रुप सी साठी सुद्धा नोटीस आलेली आहे. ग्रुप सी साठी सेम रजिस्ट्रेशनची वेळ दिलेली आहे आणि चॉईस फिलिंगची वेळ दिलेली आहे. पण यांच्यासाठी पण सेम, ज्या विद्यार्थ्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलं आहे 1000 रुपये भरून, अशा विद्यार्थ्यांना परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आहे. अशा विद्यार्थ्यांनी फक्त चॉईस फिलिंग करायचं आहे. हे विद्यार्थी BMS ची पण चॉईस फिलिंग सोबत करू शकतात का? BMS ची पण विद्यार्थी चॉईस फिलिंग सोबत करू शकतात आणि BPTH ची पण सोबत करू शकतात. दोन्ही ग्रुपची चॉईस फिलिंग काय वेळेस करू शकतो का सर? नक्की करू शकतो. दोन्ही ठिकाणी जर कॉलेज लागलं तर काय, तर विद्यार्थ्याची जी इच्छा असेल की ज्या ग्रुपमध्ये विद्यार्थ्याला जायचं असेल त्या ग्रुपचा विद्यार्थी कॉलेज रिपोर्ट करू शकतो आणि पुढील राऊंडसाठी पात्र राहू शकतो. आणि पुढील राऊंडमध्ये मग कुठल्या ग्रुपमध्ये चॉईस फिलिंग करू शकेल, तर पुढील राऊंडमध्ये विद्यार्थी परत A, B आणि C अशा तिन्ही राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकणार आहे. तर त्यावेळी जसे जसे अलॉटमेंट येतील तसं तसं आपण विद्यार्थी आणि पालकांना हे सगळं समजून सांगू. तर सोबतच मी आज किंवा उद्यामध्ये BMS चे कट ऑफ शेअर करणार आहे. याच्यामध्ये ऑल इंडिया रँक आणि स्टेट रँक वाईज कट ऑफ दिलेले आहे. सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ, प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेजेसचे कट ऑफ आपण इथे शेअर करणार आहोत. सोबतच BHMS चे पण कट ऑफ असेच आपण शेअर करणार आहोत आणि BPTH चे पण कट ऑफ शेअर करणार आहोत. चाणक्य करिअर पॉईंट मधून अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.